तर आत्ता आपण जे काही कन्सेप्ट बघितले त्याच्यावरचे थोडेसे न्यूमरिकल्स बघूया. हा स्टेट बोर्डच्या बुकमधला क्वेश्चन आहे. अ स्विमर इज स्विमिंग in swimming pool at 6 meter below surface of water. Calculate the pressure on the swimmer due to water above. Okay, density of water दिलेली आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय दिलं आहे त्यांनी की एक स्विमर आहे, स्विमिंग पूलच्या आतमध्ये तो स्विम करतोय. ओके, आणि तो 6 मीटरवर आहे वॉटरच्या सरफेसपासून तो 6 मीटरवर आहे आणि त्याच्यावरचा जो 6 मीटरचा वॉटर कॉलम आहे तो त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करतोय. ओके, तर ही हाईट आहे 6 मीटर किंवा डेप्थ म्हणू शकतो आपण वॉटर सरफेसपासून. तर डेन्सिटी दिली या वॉटरची, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली आणि प्रेशर विचारलं आहे ह्या माणसावर, या स्विमरवर किती प्रेशर एक्झर्ट केलं आहे या वॉटरने. ओके, या वॉटर कॉलमने. तर प्रेशरचा फॉर्म्युला आपण आत्ता मगाशीच डिराईव्ह केला होता. फॉर्म्युला आहे रो जी एच. रो म्हणजे डेन्सिटी, किती आहे डेन्सिटी वॉटरची 1000. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती आहे 9.8 आणि हाईट किती आहे, हाईट आहे 6 मीटर. हाईट दिलेली आहे आपल्याला 6 मीटर, बरोबर आहे. मग आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तिन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल तर स्टेट बोर्डच्या बुकमधला आणखी एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही वाचू शकताय. 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी रो1 अँड रो2 एक्झर्ट द सेम प्रेशर ॲट सर्टन पॉईंट. व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉलम. ओके, याचा अर्थ आहे की दोन वेगवेगळे लिक्विड आहेत ज्याची डेन्सिटी आहे रो1 आणि रो2 आणि ते सेमच प्रेशर एक्झर्ट करतात ॲट सर्टन पॉईंट. ओके, म्हणजे दोन लिक्विड आहेत. समजा या कंटेनरमध्ये आपण लिक्विड भरलं तर एका सर्टन पॉईंटला जे काही प्रेशर एक्झर्ट होते त्या प्रेशरला आपण P1 म्हणूया. ओके, मग आता काय केलं, दुसरं लिक्विड घेतलं त्याच कंटेनरमध्ये. ओके, ते कंटेनर तुम्ही रिकामं केलं आणि दुसरं कंटेनर घेतलं आणि परत त्याच पॉईंटला काहीतरी प्रेशर एक्झर्ट होते, त्या प्रेशरला P2 म्हणूया. हे पहिलंवालं लिक्विड होतं त्याची डेन्सिटी होती रो1 आणि दुसरंवालं जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी आहे रो2. ओके, तर त्यांनी काय म्हटले, प्रेशर दोन्ही सेम आहे, दोन्ही प्रेशर सेम आहे असं म्हटलेलं आहे, एक्झर्ट सेम प्रेशर. ओके, मग सेम प्रेशर म्हणजेच P1 इज इक्वल टू P2 असं म्हणू शकतो आपण. आणि त्यांनी विचारलं आहे काय, रेशो ऑफ द हाईट्स, हाईटचा रेशो काय आहे ते सांगा. ओके, मग आता प्रेशर सेम आहे असं दिलेलं आहे आणि हाईटचा रेशो विचारलेला आहे, म्हणजे या प्रेशरला इन टर्म्स ऑफ हाईट कसं लिहिता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. प्रेशरचा असा फॉर्म्युला माहीत आहे का ज्याच्यामध्ये हाईट आहे. ओके, पहिल्या लिक्विड कॉलम जो आहे पहिल्या केसमधला त्याला आपण त्याच्या हाईटला H1 म्हणूया, दुसऱ्याचा जो हाईट आहे त्याला H2 म्हणूया. मग प्रेशरचा इन टर्म्स ऑफ हाईट फॉर्म्युला माहीत आहे का तुम्हाला. येस, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच, बरोबर आहे. प्रेशरचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ हाईट. मग इथं काय येणार, डेन्सिटी आहे रो1 म्हणून रोच्या जागी येणार रो1. जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन तर पहिल्या आणि सेकंड केसमध्ये वेगळी नसणार आहे, त्यामुळे G1 G2 लिहिणार नाही आपण. पृथ्वी त्याचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कशाला चेंज करेल आपण दुसरं लिक्विड भरलं म्हणून, बरोबर आहे. त्यामुळे G1 आणि G2 असं लिहिणार नाही आपण. H1 H2 वेगळं वेगळं आहे त्यामुळे इथं H1 येणार. P2च्या केसमध्ये इथली डेन्सिटी रो2 G H2, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे G आणि G जाणार का, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तिघं, हे पण तिघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. ह्याला जर आपण खाली घेतलं
जी कॅन्सल होणार, बरोबर आहे. त्यामुळे इथंच मी कॅन्सल करतो. आणि तुम्हाला रेशो कशाचा पाहिजे, हाईटचा पाहिजे. त्यामुळं H1/H2 पाहिजे तुम्हाला. मग इकडच्या रो 1ला खाली पाठवूया. H1/H2 इज इक्वल टू रो 2 इथला आहे तसा, आणि रो 1ला खाली पाठवलं रो 2. ओके, हा आहे हाईटचा रो 1 खाली गेलेला आहे, रो 1 खाली गेलेला आहे. ओके, H1/H2ला आपण लिहू शकतो रो 2/रो 1, आणि हेच आन्सर आहे हाईट्सचा रेशो. व्हॅल्यूज दिलेल्या नाही आहेत त्यांनी, त्यामुळे इन टर्म्स ऑफ नोटेशन्स आपण त्याला ठेवू शकतो.